नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता इथं आपला ब्लाऊज पूर्ण शिवून तयार झालेला आहे आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे सिंपल आणि साध्या सोप्या पद्धतीमध्ये हुक आणि आय तुम्ही कशा पद्धतीने करू शकताल। आणि हे फक्त बिगिनर्ससाठी असणार आहे। ज्या नवशिकी मुली आहेत ज्यांना अगदी हुक आय काय आहे किंवा कशा पद्धतीने लावतात हे माहीत नाही, त्यांच्यासाठी ही पद्धत आहे। बघू शकता मी कशा पद्धतीने याचे 5 भाग विभागलेत आणि प्रत्येक ठिकाणी चॉकने खून करते। आयसाठी मार्किंग नेहमी डाव्या बाजूला करायची। क्वचितच एखादं कस्टमर असतं की त्यांना आय हे उजव्या हाताला हवं असतं आणि हुक डाव्या हाताला हवं असतं। तुम्ही बघू शकता ज्या पद्धतीने आपण डाव्या बाजूचे हुक आयसाठी मार्किंग करून घेतले, सेम उजव्या बाजूला आपण हुकसाठी मार्किंग करून घेणार आहोत। जसं पुढे मार्किंग केलेले आहे त्याच पद्धतीने आपण पुढच्या बाजूला मार्किंग करून घेणार आहोत। हुक आणि आयची मार्किंग करून झाल्याच्या नंतर आपण मशीनवरती आय बनवून घेणार आहोत। प्रत्येकाला मशीनवरचं आय जमतंच असं नाही। क्वचित एखादा कस्टमर असा असतो की त्यांना आय हे हाताने बनवलेले पाहिजेत, जे की मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते की तुम्ही हाताने आय कसं बनवू शकाल अगदी सोप्या पद्धतीमध्ये। आता आपण सध्या मशीनवरती आय बनवतोय। व्हिडिओ ज्या पद्धतीने आय बनवतोय आपण मशीनवरती, सेम तुम्हाला त्याच पद्धतीने आय बनवायच्या आहेत। जिथे मार्किंग केलेले आहे तिथे ती जागा ओपन ठेवायची आहे। सध्या आपण त्याच्यावर स्टिच मारूनच घेणार आहोत। त्याच्यानंतर आपण तिथले जे 2 स्टिच असतात ते आपण ओपन करणार आहोत। आता आपण हे जिथे जिथे ओपन आपण मार्किंग केलेली आहे आणि जिथे जिथे अंतर ते गॅप ठेवलेला आहे तिथले तिथले प्रत्येकी 2 किंवा 3 स्टिच जे पण तुम्हाला दिसत आहेत ते ओपन करणार आहोत आपण, जेणेकरून तिथं आपण हुक जेव्हा घालू तेव्हा ते इझिली हुक त्याच्यामध्ये जाईल। तुम्ही बघू शकता मी तिथले 1 किंवा 2 एक जरी टाका आपण तिथला ओपन केला आणि सुईच्या जाड सुईच्या टोकाने आपण ती जागा थोडीशी पोकळ करून घेतली तर ती इझी ते अंतर पकडून ठेवू शकते। नेक्स्ट आपल्याला ते बाकीचे 4ही असेच ते आईचे जे घरं आहेत ते ओपन करायचेत। 1 किंवा 2 स्टिच तुम्ही ओपन करू शकता। व्हिडिओ जसं दाखवलंय त्याच पद्धतीने तुम्ही करा। तुमचं कधीही हुक किंवा आयचं अंतर कमी जास्त होणार नाही किंवा मागे पुढे असं हुक वरती झालं किंवा आयची जागा खाली झाली किंवा आय खाली वरती झाली, हुकची जागा खूपच खाली झाली असं होणार नाही। ज्या पद्धतीने मार्किंग तुम्हाला दाखवली आहे सेम तुम्ही त्याच पद्धतीने मार्किंग करा। तुमचे हुक आणि आय एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये पण बनतील आणि एकदम फिनिशिंगमध्ये पण बसतील। आता आपण हुक बसवणार आहोत। हुक लावण्यासाठी प्रॉपर 4 पदरी धागा असायला पाहिजे, जेणेकरून हुक एकदम असं पक्क बसलं जातं, एकदम फिक्स बसलं जातं, लवकर तुटत नाही। 1 किंवा 2 पदरी धागा घेतला तर तो हुक एकदम फिक्स बसत नाही, थोड्याशा ओढाताणीने लगेच ते हुक तुटून जातं। त्याच्यामुळे हुक बसवण्यासाठी प्रॉपर आपल्याला 4 पदरी हा धागा घ्यायचा आहे आणि तो शेवटी गाठ मारून तुम्ही ज्या पद्धतीने मी दाखवलेला आहे त्या पद्धतीनेच तुम्ही हुक बसवून घ्या। तुम्हाला माझा व्हिडिओ थोडासा जरी माहितीपूर्ण वाटला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल।
आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि थोडंसं जर तुम्हाला वाटत असेल की माझा व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण आहे, ज्या नवशिक्या तुमच्या मैत्रिणी आहेत, ज्या नवीनच शिकतायत किंवा हुक लावायचं माहीत नाही, आय वगैरे कसे करायचे माहीत नाहीत, अशांना ती लिंक शेअर करा, कॉपी पेस्ट करा, जेणेकरून तुम्हाला माझा जो हा व्हिडिओ आहे इतर 4 जणांपर्यंत पोहोचून जाईल. आणि असेच नवनवे व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि छानशी कमेंटसुद्धा नक्की करा. बघू शकता तुम्ही इथे आपला ब्लाऊज कंप्लीट झालेला आहे. हुक आणि आय बसवून झालेले आहेत. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.